डोंबिवलीमध्ये महिला डॉक्टरांना नगरसेवकाकडून मारहाण करण्यात आली होती ते प्रकरण. डिस्चार्ज नंतर रमेश म्हात्रे अद्याप कोर्टात हजर नाही. कल्याण कोर्टामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. 11 वाजताची हजेरी टळलेली आहे. दुपारी 2 वाजता हजर राहण्याची शक्यता आहे. रमेश म्हात्रेंच्या न्यायालयीन हजेरीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये महिला डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे याला आज सकाळी 11 वाजता कल्याण न्यायालयामध्ये हजर केलं जाणार असल्याची माहिती होती आणि त्यानुसार त्याला सकाळी ठाणे सिव्हिल रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. मात्र 11 वाजूनही त्याला न्यायालयामध्ये आणण्यात आलेलं नाही. दुपारी 2 वाजताच्या सत्रामध्ये त्याला हजर केलं जाण्याची शक्यता असून न्यायालय परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आणि या संदर्भात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आपण महत्त्वाची बातमी पाहतोय. 11 वाजताची वेळ टळलेली आहे. आता 2 वाजताच्या सत्रामध्ये म्हात्रेला हजर केलं जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात आपले प्रतिनिधी योगेश गोडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. योगेश, काय नेमकं घडतंय आता? विक्रांत, बरोबर आहे. या संपूर्ण प्रकरणात जी 11 वाजताची रमेश म्हात्रे यांना न्यायालयात आणण्याची जी वेळ होती ती आता कुठेतरी गेलेली आहे. आता अशी माहिती येते का 3 वाजता आहे कोर्ट परिसरात पोलीस बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टरांना मारहाण प्रकरणात मुख्य आरोपी असणाऱ्या रमेश म्हात्रे यांना खरं तर कालच कोर्टात हजर करण्यात येणार होतं. मात्र त्यांच्या वकिलांनी द्वारे त्यांची VC द्वारे त्यांना योगेश, आता न्यायालयामध्ये हजर किती वाजता केलं जातं आणि त्यानंतर न्यायालयामध्ये काय काय घडतंय सगळ्याकडे लक्ष असणार आहे. तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.